चला मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे कडधान्याला मोड आणण्याची अगदी साधी, सोपी, अनोखी आणि फुलप्रूफ पद्धत। तुम्ही मोड आणण्यासाठी कडधान्य रात्रभर पाण्यात भिजवता, कपड्यात बांधता, पण तरीही बऱ्याच वेळा मोड नीट येत नाहीत। त्यांना आंबूस वास येतो आणि दाणे चिकट सुद्धा होतात। मी दाखवते ती पद्धत एकदा बघा। मूग, मटकी, हरभरा, चवळी, कडधान्य कोणतंही असो, छान लांब, टवटवीत आणि पांढरे शुभ्र मोड येतात। आज इथं मी मोड आणण्यासाठी 2 वाट्या हिरवे मूग आणि 2 वाट्या मटकी निवडून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 8 तास भिजत घातले होते। कुठलंही कडधान्य कमीत कमी 8 ते 10 तास किंवा रात्रभर भिजत घातलं तर ते या पद्धतीनं छान फुलून येतं आणि मग त्याला मोड सुद्धा मस्त तरतरीत येतात। आता मूग आणि मटकी भिजवलेलं सगळं पाणी मी काढून टाकलं आणि दोन्हीही कडधान्य परत एकदा स्वच्छ धुवून घेतली। आता हे धुतलेले मूग एका मोठ्या स्टीलच्या बाउलमध्ये काढून घेतले आणि ही बघा, आपल्याकडे पोहे किंवा भाज्या धुवायची मोठ्या छिद्रांची चाळणी असते ना, ती चाळणी या बाउलवर ठेवली आणि बाउल त्या चाळणीवर उपडा केला आणि चाळणी खाली स्टीलचं मोठं पातेलं ठेवलंय, म्हणजे मुगामध्ये जर जास्तीचं पाणी राहिलं असेल तर ते चाळणीतून पातेल्यात पडेल। आता मटकी भिजवलेलं पाणी सुद्धा फेकून दिलं। मटकी स्वच्छ पाण्याने परत एकदा धुतली आणि ही अशा पद्धतीने काचेच्या बरणीत भरली। आता आपण मगाशी मुगाबरोबर केलं त्याच पद्धतीने मटकीवर सुद्धा मोठ्या छिद्रांची चाळणी ठेवली आणि काचेची बरणी चाळणीवर पालथी केली। या चाळणी खाली सुद्धा पाणी निथळण्यासाठी मोठं स्टीलचं पातेलं ठेवलं। आता ही दोन्हीही कडधान्य 6 ते 7 तास किंवा रात्रभर अशीच उबदार जागी ठेवायची आहेत। आता मी सकाळी उठल्यानंतर मूग आणि मटकीला मोड कसे आलेत हे तुम्हाला काढून दाखवते। सगळी मटकी मी स्टीलच्या बाउलमध्ये ओतून घेतलेली आहे, पण तुम्हाला जर ही अशीच स्टोअर करायची असेल तर बरणीचं झाकण लावून बरणी फ्रीजमध्ये ठेवली तरीही चालेल। हे बघा, मटकी मोकळी सुटसुटीत आहे, हाताला चिकटत नाहीये आणि मोडांना आंबूस वास सुद्धा येत नाहीये। आता आपण मुगाला मोड कसे आलेत ते बघूया। हे बघा, एका रात्रीत किती छान पांढरे शुभ्र तरतरीत मोड आलेले आहेत। इथं मी मुद्दामून मोठ्या छिद्रांची चाळणी घ्यायला सांगितली, कारण पूर्वी मी बारीक छिद्रांच्या चाळणीत जेव्हा मोड आणायचे तेव्हा ते त्या बारीक छिद्रांमध्ये इतके घट्ट रुतून बसायचे की निम्म्याहून अधिक मोड तुटून जायचे। तुम्ही पण एकदा या पद्धतीने मोठ्या स्टीलच्या बाउलमध्ये किंवा काचेच्या बरणीत कडधान्यांना मोड आणून बघा। त्यानंतर तुम्हाला दुसरी कुठलीही पद्धत अजिबात आवडणार नाही, हे मी तुम्हाला 100% खात्री देऊन सांगते।